दिला होता। मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी इथे निरोप दिला होता आंदोलनाला भेट द्यायला येतोय म्हणून। निरोप देतात एक जबाबदार मंत्री मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील किती वाजेचा वेळ दिला होता तुम्हाला? त्यांनी आम्हाला 6 साडेसहा पर्यंत, पहिले तर 5चा सांगितल्यानंतर 6 पर्यंत येतो असं सांगितलं। आणि एवढ्या वेळपर्यंत तुम्हाला मीडियाला सुद्धा माहित पडलेलं आहे म्हणून तुम्ही इथं दमलेला आहात। आता ज्यावेळेस तुमचे कॅमेरे थांबा एक मिनिट मरायची वाट बघतायत का ते? दाते पाटलाच्या मरायची वाट बघत असेल तर आम्हाला सांगा तसं काय करायचं ते आम्ही आमचं बघतो। इथे येऊन तुम्ही पाठ फिरून जातात, ही कुठली तुमची माणुसकी? मंत्री म्हणतात ना स्वतःला। हे बघा, राधाकृष्ण विखे पाटील हे मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत। त्यांनी स्वतः निरोप दिला होता। 2-2, 3-3 वेळा फोन आलेत। योगेश शेळकेंच्या फोनवर फोन आला, त्याच्यानंतर स्वतः दाते पाटलांच्या फोनवर सुद्धा फोन आला। त्यांनी सांगितलं आम्ही येतोय तुमच्या उपोषणाला भेट द्यायला म्हणून, आंदोलनाचा काहीतरी निर्णय करू। आणि ते इथे येत आहेत, सांगितलं अमुक ठिकाणी धमुक ठिकाणी 10 मिनिटात येतो, 15 मिनिटात येतो। आणि आता आम्हाला इथूनच माहित पडलं, ज्यावेळेस तुमचे कॅमेरे गुंडाळले जायला लागले त्यावेळेस आम्हाला कळलं की ते येत नाहीयेत। आणि आम्ही परत खात्री केली, आता फोन चालू आहे, ते येत नाहीत म्हटले। जर अशा पद्धतीने एखादे जबाबदार मंत्री एखाद्या आमच्या मराठा समाजाचं भूषण आहेत राजेंद्र दाते पाटील, त्यांचा एवढा गाढा अभ्यास आहे, सर्वश्रुत आहे, ज्या माणसाला आणि राधाकृष्ण विखे पाटलांना सुद्धा माहिती आहे की हा माणूस किती अभ्यासू आहे म्हणून, मग हा माणूस 12 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करतायत। आणि जर यांना असं मरताना सोडून ते यांच्या आंदोलनाला पहिले निरोप देऊन आणि नंतर पाठ फिरवून जात असतील तर आम्ही अशा मंत्र्यांचा, बेजबाबदार मंत्र्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। नगरच्या वतीने आमचे मराठा आरक्षण ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा 12वा दिवस आहे। या छत्रपती संभाजीनगर ऐतिहासिक शहरातून पहिला मराठा क्रांती मोर्चा निघाला, त्याच शहरात आज दाते पाटील उपोषणाला बसलेले 12वा दिवस आहे। आणि या राज्याचे जबाबदार मंत्री मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे साहेब इथं येऊन परत जातात। हा अपमान आहे मराठा क्रांती मोर्चा, हा समाजाचा अपमान आहे। आम्ही त्यांचा मराठा क्रांती मोर्चा संभाजीनगरच्या वतीने जाहीर आणि तीव्र शब्दात विखेंचा निषेध करतो। आम्ही त्यांच्या दौऱ्यात नव्हतो ना, पण तसं काही निरोप देताना हा समाजासाठी समाज मागण्या घेऊन बसतो ना आम्ही इथं। वैयक्तिक थोडी मागणी आमच्या, राज्याचे नेते आहेत ते, मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष आहे ना। सनदशीर मार्गाने उपोषण जर त्यांना आवडत नसेल, संविधानिक मार्गाने असं असेल तर आम्ही या ठिकाणी 2-4 कार्यकर्ते अंगावर पेट्रोल टाकून जाऊन घेऊ, मग येणार करू शकतो। त्यांना आमचा इशारा आहे, शासनाने दर दाते पाटलांच्या जीवाचं काही कमी जास्त झालं आणि मराठा क्रांती आम्ही काही मोर्चा मराठा क्रांती मोर्चाचे लोक अंगावर पेट्रोल टाकून स्वतः जाळून घेऊ। पुढची भूमिका बघा, 10 दिवस 12 आज उपोषणाचा 12वा दिवस आहे। दाते पाटलाचा बीपी लो झालेला आहे, त्यांचं शुगर कमी झालेलं आहे। अशा वेळेस दाते पाटलाला रोज इथले डॉक्टर पत्र लिहित आहेत प्रशासनाला की दाते पाटलाला तात्काळ उपचार केला पाहिजे, त्यांना दवाखान्यात नेले पाहिजे, पण दाते पाटील अडून आहेत। जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या सरकार पूर्ण करणार नाही, मी मेलो तरी 72 पण मी जागा सोडणार नाही, असा त्यांचा हट्ट आहे। हे विखे पाटलांनी लक्षात घ्यावं। आणि विखे पाटील, तुम्ही एका नाही सगळ्या मराठ्याचा अपमान करतायत। अरे लाखो लोक आज महाराष्ट्रातले मराठी लोक आवाजून बघताय तिथं आणि तुम्ही पाठ भरून जाता, हे निषेधार्थ आहे। आणि हे तुम्हालाही संस्कार असे नाहीत। त्यामुळे आमची आज ही मागणी आहे की तुम्ही परत यावं, परत आमची विचारपूस करावी, दाते पाटलाच्या तब्येतीची विचार करावी आणि मराठा समाजाचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही लक्षात घ्यावे। आणि त्यासाठी सगळे आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। राधाकृष्ण विखे साहेब इथं येऊन परत जातात, हा अपमान आहे मराठा समाजाचा, हा समाजाचा अपमान आहे। आम्ही त्यांचा मराठा क्रांती मोर्चा संभाजीनगरच्या वतीने जाहीर आणि तीव्र शब्दात विखेंचा निषेध करतो। आम्ही त्यांच्या दौऱ्यात नव्हतं ना, पण तसं काही हा समाजासाठी समाज मागण्या घेऊन बसतो ना आम्ही इथं। वैयक्तिक थोडी मागणी आमच्या, राज्याचे नेते आहेत ते, मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष आहे ना। सनदशीर मार्गाने उपोषण जर त्यांना आवडत नसेल तर मग असं असेल तर आम्ही या ठिकाणी 2-4 कार्यकर्ते अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेऊ, मग येणार इथं आम्ही करू शकतो। त्यांना आमचा इशारा आहे, शासनाने
जर दाते पाटलांच्या जीवाचं काही कमी जास्त झालं तर आम्ही काही मराठा क्रांती मोर्चाचे लोक अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला जाऊन घेऊ. पुढची भूमिका बघा 10 दिवस 12 आज उपोषणाचा 12वा दिवस आहे. दाते पाटलाचा बीपी लो झालेला आहे, त्यांचं शुगर कमी झालेला आहे. अशा वेळेस दाते पाटलाला रोज इथले डॉक्टर पत्र लिहित आहेत प्रशासनाला की दाते पाटलाला तात्काळ उपचार केला पाहिजे, त्यांना दवाखान्यात नेले पाहिजे. पण दाते पाटील अडून आहेत. जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या सरकार पूर्ण करणार नाही, मी मेलो तरी 72 पण मी जागा सोडणार नाही असा त्यांचा हट्ट आहे. हे विखे पाटलांनी लक्षात घ्यावं. आणि विखे पाटील तुम्ही एकाने सगळ्या मराठ्याचा अपमान करताय. Yes. अरे लाखो लोक आज महाराष्ट्रातले मराठी लोक आवाज बघितले बघताय तिथं आणि तुम्ही पाठ भरून जाता, हे निषेधार्थ आहे. आणि हे तुम्हालाही संस्कार असे नाहीत. त्यामुळे आमची आज ही मागणी आहे की तुम्ही परत यावं, परत आमची विचारपूस करावी, दाते पाटलाच्या तब्येतीची विचार शहरामध्ये करावी येऊन- आणि मराठा समाजाचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही लक्षात घ्यावे. आणि त्यासाठी सगळे आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. विखे पाटील हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत. आणि त्यांनी दाते पाटलाला स्वतः त्यांच्या पीएनी फोन केला होता की 5 वाजेपर्यंत आम्ही येऊ, भेट देऊ आणि तुमच्या जी मागणी आहे त्या विचारात घेऊ. परंतु आता आम्हाला समजलं की ते इथं 2-3 ठिकाणी आले आणि परत कुठेतरी शहराच्या बाहेर निघाले. या गोष्टीचा मराठा क्रांती मोर्चातर्फे आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. आणि मला विखे पाटलाला प्रश्न विचारायचा की विखे साहेब, आमच्याकडं लोकशाही मार्गाने आम्ही या ठिकाणी क्रांती मोर्चाचे जे आमचे राज्यातील दाते पाटील उपोषणा बसलेत आणि मराठा क्रांती मोर्चाचे सर्व पदाधिकारी त्यांच्यासोबत आहेत, तुम्हाला झुंडशाही पाहिजे का लोकशाही पाहिजे, हे तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे मला. तुम्ही याचं उत्तर द्यावं. अहो माझा एकच साधा होतो विखे साहेब, मी मराठवाड्यात राहतो, मी हैदराबाद गॅजेट मला लागू आहे तुम्ही सांगितलं आणि हैदराबाद गॅजेटमुळं मराठवाड्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र मिळणार, ह्या कुठली तर मला भावडी आशा होती, त्यामुळे त्यांना विचारणार होतो. मित्रांनो, ज्या मराठ्याची कुणबी नोंद नाही, ज्या मराठ्याची वंशावळ जुळत नाही, अशा कुठल्याही मराठ्याला मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही, लक्षात घ्या. तरी त्यांनी या ठिकाणी आले नाहीत. न आल्यामुळं त्यांच्या न आण्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. आणि मला सरकारनं काही करावं, पण मी मराठवाड्यात राहतो, मला कुणबी प्रमाणपत्र द्यावं. माझी कुठेही नोंद नाही, माझी कुठेही वंशावळ नाही, मग अशा मराठ्यांनी काय करायचं. अशा 90% त्यांच्या पीएनसी बोलणं झालेलं आहे. त्यांनी यांना निरोप दिला योगेश शेख यांना. त्यांना सांगितलं आम्ही येतोय म्हणून. अगोदर कुठं मुळेंच्या घरी थांबलेत, नंतर त्या शितोळेंच्या घरी थांबले असं सांगितलं. आणि आता असं माहित पडलं की ते येत नाही, येत निघून चाललेत. म्हणजे त्यांना नेमकं म्हणायचं काय? एक मला काय म्हणायचं, दाते पाटलाच्या मनाची वाट पाहत आहे काय? आम्ही सहन नाही करणार. हा? आम्ही मराठी नाही का? हे मराठ्यांचं आंदोलन नाही का? इथं येऊन शहरामध्ये येऊन या शहरामध्ये येऊन आम्हाला निरोप दिला होता मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी इथे निरोप दिला होता आंदोलनाला भेट द्यायला येतोय म्हणून. निरोप देतात एक जबाबदार मंत्री, मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील. किती वाजेचा वेळ दिला होता तुम्हाला? त्यांनी आम्हाला 6:30 पर्यंत पहिले 5चा सांगितलं, नंतर 6 पर्यंत येतो असं सांगितलं. आणि एवढ्या वेळपर्यंत तुम्हाला मीडियाला सुद्धा माहित पडलेलं आहे म्हणून तुम्ही इथं जमलेला. आता ज्यावेळेस मी म्हणते त्यांना दाते पाटलाच्या मरायची वाट बघतायत का ते? दाते पाटलाच्या मरायची वाट बघतायत का ते? दाते पाटलाच्या मरायची वाट बघत असेल तर आम्हाला सांगा तसं. काय करायचं ते आम्ही आमचं बघतो. इथे येऊन तुम्ही पाठ फिरून जातात, ही कुठली तुमची माणुसकी? मंत्री म्हणतात ना स्वतःला. हे बघा, राधाकृष्ण विखे पाटील हे मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी स्वतः निरोप दिला होता. 2-3 वेळा फोन आलेत. योगेश शेख यांच्या फोनवर फोन आला, त्याच्यानंतर स्वतः दाते पाटलांच्या फोनवर सुद्धा फोन आला. त्यांनी सांगितलं आम्ही येतोय तुमच्या उपोषणाला भेट द्यायला म्हणून, आंदोलनाचा काहीतरी निर्णय करू. आणि ते इथे येत आहेत, सांगितलं अमुक ठिकाणी धमुक ठिकाणी 10 मिनिटात येतो, 15 मिनिटात येतो. आणि आता आम्हाला इथूनच माहीत पडलं, ज्यावेळेस तुमचे कॅमेरे गुंडाळले जायला लागले त्यावेळेस आम्हाला कळलं की ते येत नाहीयेत. आणि आम्ही परत खात्री केली, आता फोन चालू आहे, ते येत नाहीत म्हटले. जर अशा पद्धतीने एखादे जबाबदार मंत्री एखाद्या आमच्या मराठा समाजाचं भूषण आहेत राजेंद्र दाते पाटील,
त्यांचा एवढा गाढा अभ्यास आहे, सर्वश्रुत आहे. ज्या माणसाला आणि राधाकृष्ण विखे पाटलांना सुद्धा माहिती आहे की हा माणूस किती अभ्यासू आहे म्हणून, मग हा माणूस 12 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करतायत आणि जर यांना असं मरताना सोडून ते यांच्या आंदोलनाला पहिले निरोप देऊन आणि नंतर पाठ फिरून जात असतील तर आम्ही अशा मंत्र्यांचा, बेजबाबदार मंत्र्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. मराठा क्रांती मोर्चा निषेध करतो. राधाकृष्ण विखे पाटलांच्या पीएनशी बोलणं झालेलं आहे, त्यांनी यांना निरोप दिला योगेश शेख यांना. त्यांना सांगितलं आम्ही येतोय म्हणून. अगोदर कुठं मुळेंच्या घरी थांबलेत, नंतर त्या शितोळ्यांच्या घरी थांबले असं सांगितलं आणि आता असं माहित पडलं की ते येत निघून चाललेत. म्हणजे बघा, त्यांना नेमकं म्हणायचं काय? एक मला काय म्हणायचंय, आम्ही त्यांचा निषेध करतो. मराठा क्रांती मोर्चा निषेध करतो. विखे पाटील हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी दाते पाटलाला स्वतः त्यांच्या पीएने फोन केला होता की 5 वाजेपर्यंत आम्ही येऊ, भेट देऊ आणि तुमच्या जी मागणी आहे त्या विचारात घेऊ. परंतु आता आम्हाला समजलं की ते इथं 2-3 ठिकाणी आले आणि परत कुठं